मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जाऊन पीडित देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। या प्रकरणात निकाल येण्यासाठी वर्ष उजाडणार नाही असं वाटलं होतं आणि त्याच्या वल्गना मुख्यमंत्र्यांकडून झाल्या होत्या। 1 वर्षाच्या आत या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवू असा शब्द दिला होता, मात्र या प्रकरणात दिरंगाई होते आहे। सरकार पक्षात अजितदादांचा एक आमदार आहे, त्यांनी एक टायर पंक्चर केलेला आहे आणि तोच या प्रकरणात यंत्रणा चालवत आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता पुन्हा एकदा आमदार धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं आहे। हे प्रकरण म्हणजे भिजत घोंगडं ठेवायचं आहे का अशी शंका येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आम्ही एक आहोत, एका लेकाला आपला बाप दिसत नाही। आरोपी तातडीनं फासावर गेल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही। परळीवाल्यांनी काही माणसं पेरून ठेवली आहेत, त्यांनी काही माणसाला सांगितलं आहे की आपला एक माणूस सुटणार असं बोला। हे परळीतल्या लोकांकडून बोलून घेतलं जात आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तसेच ज्या दिवशी या प्रकरणातील आरोपी सुटेल त्या दिवशी हा जिल्हा पूर्ण बंद ठेवायचा आणि त्यानंतर राज्य बंद ठेवण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय। परळीवाला असं का घडवून आणतो हे सरकारनं शोधलं पाहिजे। सरकार अडचणीत येण्याचे स्टेटमेंट तो का करतो हे बघितलं पाहिजे, मात्र तो सुटणार नाही हे सत्य आहे असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। आपल्याला वर्ष उजाडणार नाही त्या पद्धतीचे वल्गना मुख्यमंत्र्याकडून झाल्या होत्या आणि त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द प्रमाण मानला होता त्यावेळी। कारण त्यांनी कुटुंबाला बोलून घेऊन या विषय सांगितला होता की 1 वर्षाच्या आत हा विषय संपून फासावरती सगळ्या आरोपींना आपण लटकूया, हा शब्द या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला होता। आणि त्याच आशेवरती आमची तर त्यावेळेची अशी इच्छा होती की 1 वर्ष पण नाही, परंतु कुटुंबाकडे बघून न्यायाच्या अपेक्षेनं गोरगरीब जे डोळे लावून मुख्यमंत्र्याकडे बसला होता, त्यांना सगळ्यांना आशा होती की चला ठीक आहे, 1 वर्षात कवाना सगळे फासावरती नक्की लटकतील। परंतु आणखीनही त्याच्यात दिरंगाईची कुठं अर्ज जाणून बुजून, कारण त्यांच्या सरकार पक्षात एक आमदार आहे अजितदादांचा काय म्हणते त्याला त्यो स्टार पंक्चर, त्यो त्यांनी एक स्टार पंक्चर केलेला आहे। त्याच्या माध्यमातून या प्रकरणाला सरकारच्या सगळ्या म्हणण्यानुसार तो यंत्रणा चालवतोय असं याच्यात दिसते। कारण 1 वर्ष लागलं याला, हळूहळू एक अर्ज करतोय। मग हे सरकार तर त्याला असं ज्ञान पुरवत नाही आहे ना, अशी सुद्धा शंका येते की तुम्ही अर्ज करत राहा म्हणजे तो खटला आणखीन तसाच पेंटिंग पडत ते भिजत घोंगडं राहील अशी सुद्धा शंका येते। कारण इथं न्यायच मिळत नाही 1 वर्ष झालं तरी पण। शेवटी काय असतं बघा, आम्ही समाज म्हणून ज्यावेळेस आम्ही सगळे बांधव आमच्यात जरी काही एखाद्या दिवशी एकमेकात काही नाराजी बी असल्या तरी संतोष भाईच्या प्रकरणात आणि मराठा आरक्षण विषयात सगळा समाज आम्ही एकत्र येऊन काही विषयावर 100% चर्चा करतो आमच्या बाजूला ठेवून। तशीच काल मुंबईत सुद्धा आमची चर्चा झाली संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणावर। तर तिथं हजारो लाखो लोक जमलेले असताना त्यांनी तो विषय सगळ्यांनी काढला, मीही मांडला की शेवटी एका लेकीला आणि एका लेकाला आपला बाप दिसत नाही। शेवटी त्या लेकरांची, त्या आईची, त्या पत्नीची, त्या भावाची कधी थोडेच समाधान होईल। शेवटी माणूस तर येणार नाही, पण समाधान कधी होईल तर हे तातडीनं हे फासावर गेल्याच्या नंतर तर उलट काय काय येतंय। कुठं सरकार पक्षात अजितदादाकडे असणारा तो परळीवाला त्यांनी काही लोकांना असं पेरून ठेवलंय, नाही म्हणायचं सांगितलंय की तुम्ही म्हणा आपला माणूस सुटणार आहे। म्हणजे ह्या लोकांची मजल बघा तुम्ही, सरकारमध्ये राहून ते बी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असून सुद्धा त्या सरकारमध्ये राहून असं जातीय तेढ निर्माण होईल, जातीय द्वेष होईल असं काम तो लोकांच्या हातानं परळीतून करून घेतोय की तो सुटणार आहे, तो असं होणार आहे। मग आता मराठ्यात बी राज्यात चर्चा सुरू झाली लोकात पण ह्या 4-5 दिवसात, ज्या दिवशी हो सुटल त्या दिवशी बीड जिल्हा बेमुदत बंद ठेवायचा, त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पूर्ण राज्य बंद ठेवायचं। लोकात चर्चा झाली। आता ह्यो असं का घडून आणतोय ह्यो परळीवाला सरकारमध्ये फडणवीसांच्या राहून, हे सरकारनं शोधायला पाहिजे की तो असे स्टेटमेंट का करतो सरकार अडचणीत येण्याची। कारण ते आता हे बघा, याच्यातलं सत्य तर असं आहे ते आता सुटतच नाही। मग तो नेमकं गोरगरिबात तेढ निर्माण होईल याच्यासाठी वक्तव्य करतोय का त्याचं कुटुंब, त्या आरोपीचं कुटुंब त्याच्या विरोधात जाणार आहे अशी सुद्धा माहिती आहे। त्यांच्या समाधानासाठी त्यांना नादी लावतोय
की माणूस सुटणारे कारण त्या कुटुंबाला असं कळून चुकलंय आता की आपला माणूस आता सुटत नाही, तो साडणार आहे आता. मग ते ज्याच्यासाठी हे कृत्य त्या आरोपीने केलं, 1 नंबरच्या आरोपीने, संतोषभाई देशमुखांच्या प्रकरणातल्या त्या सरमाड्यानी का कारमाड्यानी, त्याच्या कुटुंबाच्या लक्षात आलं की आपल्या माणसानं पाप याच्यासाठी केलंय, याने आपल्या माणसाच्या हातून पाप करून घेतलंय. मग ह्यो बाहेर माझ्या मारतोय. पाप कोणासाठी केलं, हत्या कोणासाठी केली, तर ह्या परळीच्या त्याच्या नेत्यासाठी. आणि ह्यो बाहेर कुटुंब बोलतं होणार आहे शेवटी काय, आणि त्या कुटुंबाने बोलतं झालं पाहिजे की ह्या धन्यानेच हे सगळं प्रकार घडून आणलाय आणि आमचा माणूस याच्यासाठी आत गुंतलाय. सगळं पाप, सगळी प्रॉपर्टी, सगळी माया, ही जी खुनं दरोडे टाकून ही जी माया कमवली, ही धन्यासाठी कमवलेली, एक दिवस ते कुटुंब म्हणणार आहे आणि त्यांनी म्हणावं या पापात त्या कुटुंबाने सहभागी होऊ नये. कारण माणूस त्यांचा ह्यो कितीही म्हणला सुटणारे तर तो मध्येच साडणारे, तो फाशीवर जाणारच. हे होणं खूप गरजेचं आहे आणि सरकारने हे शोधायला पाहिजे की असे स्टेटमेंट तो का करतो. जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही ना, तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही. राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या मस्साजोग गावातून देशमुख कुटुंबाकडून हाक येईल, त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेलं दिसणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.